आपण बघत आहोत त्या ठिकाणी राऊत सर आणि नॉन स्ट्राईक एंडवर आपण मनोज सावंत यांना बघणार आहोत. लाईट्स प्लेचा आवाज, पहिला चेंडू मार्गस्थ, आक्रमण सुरू केलं गेलंय. पहिला चेंडू आहे. बेसिक गोष्टींचा वापर आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. गोलंदाजानं गुड लेंथवर चेंडू टाकलाय, राऊंड द विकेट आले, अँगल बनवला, उजव्या हाताच्या फलंदाजाला त्रास देणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. गुड लेंथवरून एक चांगली उंची चेंडूला मिळाली, कट करण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे चेंडू बॅटीवर आला नाही. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण बघितलं. डॉट चेंडू आहे. स्विच हिटचा प्रयत्न होतो, यावेळेस जागा दिली नाही, विकेट टू विकेट ठेवण्याचा प्रयत्न होता, उंची थोडीशी अधिक मिळाली आणि त्यानंतर डॉक्टर नदीम अन्सारी यांच्या हातात जाऊन चेंडू लपलेला आहे. दुसरा चेंडू देखील डॉट. तिसऱ्या चेंडूवर पायथा फटका आपण बघतोय, जागा बनवली आणि चेंडूला पाठवलं जात आहे मैदानाच्या बाहेर. 1-2 का 4 खनित आणि चौकार. पहिला चौकार श्रीगणेश झालाय. धावफलकावर 4 धावा सजवल्या जात आहेत. एक सर्व गुण संपन्न आयोजन आपण बघितलं या मैदानावर. खास मेहनत आयोजकांनी घेतली. या मैदानाची साईज वाढली आणि या स्पर्धेमुळे या मैदानाची उंची सुद्धा वाढलेली आहे. दमदार खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रेरणेने आयोजित YCL येडेश्वरी चॅम्पियन्स लीग कट केलाय. बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावबाची ऐकून आलेले आहेत. सोमा बोंदर आपण बघतोय, षटक क्रमांक 2 असणार आहे. पहिल्या षटकात जर बघितलं तर 13 धावा खर्च झालेले आहे. कमालीच्या वेगानं प्रारंभ केलाय. याही वेळेस बेसिक गोष्टींकडे लक्ष देत आहे सोमा बोंदर. बेस्ट ऑलराऊंडर, चांगले फलंदाजी सुद्धा त्यांची दमदार आपण बघितलेले. शॉट सिलेक्शन चांगलं आहे. गोलंदाजी माध्यमामध्ये जर बघितलं तर पहिला चेंडू ते निर्धाव दाखवत आहेत. धाव फलक स्थिर असणार, 13 धावा. आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 4 आझाद अजीज पुरा यांच्या विरोधामध्ये अल कुरैश. यानंतर चा चेंडू आपण बघू शकता, थोडासा फुलर लेन चेंडू होता, टप्पा पडला, चेंडूने दिशा बदलली, काटा बदलला आणि यावेळेस विजय राऊत सर फक्त चेंडूला बघत राहिले. चेंडूने प्रवास पूर्ण केलाय. डॉट चेंडू होत आहे. 2 चेंडू पुन्हा एकदा डॉट आहे. यावेळेस मात्र पुन्हा हा डेड बॉलची घोषणा आहे बघा. गोलंदाजानं रनअप कंप्लीट केला नाही. पुन्हा एकदा परतलेत आपल्या बॉलिंग मार्चवर या ठिकाणी सोमा बोंदर. कमालीची गोलंदाजी, शानदार आणि जानदार गोलंदाजी. 3 चेंडू टाकले बघा. पहिला चेंडू आणि तिसरा चेंडू सारखा आहे. दुसरा चेंडू मात्र थोडासा फलंदाजाकडे गेला होता आणि टप्पा पडल्यानंतर त्यानं विजय सरांना टाटा बाय बाय केलेला आहे. 3 चेंडू आहेत, 3 प्रकार आपण या ठिकाणी बघितलंय. सोमा बोंदर अचूक गोलंदाजी करतायत. समोर टाकला होता, समोर मारलेला आहे आणि त्यानंतर पाठलाग सुद्धा आपण बघतोय. 2 क्षेत्ररक्षक असतील. हा चला, रेले पद्धतीने आपण बघितलं त्या ठिकाणी. हा तिसऱ्या पंचांकडे जाऊ. नक्कीच या ठिकाणी पाटील सर आपण बघू शकता तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. हा चौकार आहे की नाही याची पडताळणी मात्र या ठिकाणी करावी लागणार आहे. प्रशस्त मैदान, पंचायत समिती हे ऐतिहासिक मैदान, केज नगरीतील क्रिकेटची पंढरी म्हणून ज्या मैदानाकडे बघितलं जातं ते पंचायत समितीचं हे ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावर जर बघितलं तर अनेक स्पर्धा पार पडल्या, परंतु सर्वांची आतुरता चौका वाचवलेला आहे. अगदी खान साहेबांचा इशारा तो आपण बघू शकता आलेला आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. चला, 2 धावा वाचवल्या, 2 धाव्यांचं नुकसान आहे, कारण 2 धावा धाव फलकामध्ये जमा होणार आहे. 15 धावा होत आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता विजय राऊत सर स्ट्राईक एंडवर 8 चेंडूंमध्ये 7 धावा, तर मनोज सावंत 2 चेंडू 2 चौकार आणि 8 धावांवर ते खेळत आहे. जागा होते, हा गॅप साधू शकले नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील.
धन्यवाद पठाण साहेब. शेरखान पठाण, मॅन फ्रॉम ब्राह्मणी नेवासा तालुक्यातील एक बुलंद आवाज. आणि बघा काका एक चांगले समालोचक आहे तर पुतणे तितकाच सुंदर समालोचक आहे. शेरखान भाई पठाण यांचा पुतणा आहे शाहरुख पठाण. नगर जिल्ह्यामध्ये आवाजाचा एक जादूगार त्याला म्हटलं जातं. तर गुरु जसा असला ना शिष्य तसा तयार होणारच. तर पश्चिम महाराष्ट्रात शाहरुख पठाण यांनी चांगलंच नावलौकिक कमावलेलं आहे. एक सुंदर समालोचन आपण प्रत्येक सामन्यामध्ये बघत असतात. आणि हल्ली झालेल्या एका स्पर्धेमध्ये नरेश ढोमे साहेब आणि चंदू शेट्टी सर यांनी सुद्धा त्याचं फार कौतुक केलेलं आहे. म्हणजे एक चांगले समालोचकाकडून एक मिळालेली सर्टिफिकेट हे शाहरुख पठाणसाठी मिळालेलं आहे. तर त्याचे काका जे आहेत शेरखान भाई पठाण हे पण एक चांगलं समालोचक. 19 वर परंतु धावा झाल्या 23. फलंदाज जर्सी क्रमांक 17 विजय नॉन स्ट्राईक एंडला आहे. आणि 17 म्हटलं की आठवतो तो एक 360 डिग्री फलंदाजी करणारा. यावर जोरदार अपील आणि फलंदाजाला पहिल्या चेंडूवर एक धाव मिळाली फलंदाजाला. आणि राम काळेच्या शॉटवर फिल्डिंग केली होती राम डुकरे यांनी. चांगली क्षेत्ररक्षण आहे. श्री शनी प्रतिष्ठान आयोजन कमिटीचे सदस्य आहेत राम डुकरे. एक चांगलं कार्य त्यांच्या मार्फत या स्पर्धेमध्ये बघायला मिळतंय. बारीक सारीक गोष्टीकडून त्यांचं अचूक लक्ष असतं. आणि सोबतच खेळाची भावना. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये फिरकावलाय, जातोय सर सीमारेषा पार, येतोय षटकार. या स्पर्धेचे पंच सुशील नरोडे सर, मॅन फ्रॉम वाशिम कारंजा इथून आलेले हे पंच. त्यांनी इशारा केलाय की या 6 धावा आहेत. मोठा फटका होता, बॅट मध्ये आला, मिडल केला आणि अत्यंत सुरेख फटका. मागच्याच सामन्याचा मानकरी सामनावीर ठरलेला हा फलंदाज नक्कीच आपल्या नावा रूपाने फलंदाजी करतोय. आयकॉनची जर्सी जरी त्याच्या अंगावर नसली तरी आयकॉन पेक्षा चांगला खेळ विजय सरांच्या मार्फत बघायला मिळतो आपल्याकडे. बघा खेळाडू आयकॉन का ठरले जातात, अशाच पद्धतीने चांगले स्पर्धा गाजवतात, चांगले सामने खेळतात. आणि चांगले सामने खेळत असताना चांगली कामगिरी करता करता लगेच आयकॉनची भूमिका निभावण्याची त्यांच्यावर जबाबदारी येते. नक्कीच येणाऱ्या काळात विजय सर सुद्धा आयकॉन म्हणून घेतले जातील एका स्पर्धेमध्ये, कारण की त्यांची फलंदाजी चांगली आहे. यावेळेस रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची बॅटची बाहेरची कड घेतली, फलंदाज होतोय बाद. येथे मात्र आल्या षटकार आल्यानंतर कमबॅक केलं गोलंदाजाने आणि फलंदाजाला माघारी परतवलं. विजय सर याला म्हणतात कॉमेंटेटर कर्स, कारण की कॉमेंट्री एखाद्या फलंदाजाबद्दल चांगली करत असला की फलंदाज काहीतरी चूक करतो, बाद होतो. येथे मात्र विजय सरांना माघारी परतावं लागेल. बाद होऊन माघारी परततायत